मित्रांनो, जर आपण बाळू मामांच्या नामस्मरणाचा सतत ध्यास ठेवला की आपल्याला आपण खरं कोण आहो हे समजून जाईल आणि स्वतःची ओळख देखील होईल. तसे म्हटले तर खरा परमार्थ अगदी सोपा असतो बरं का, पण तो योग्य मार्गाने आपण केला पाहिजे. एखादी गाठ सोडवण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते आपल्याला समजले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंती होऊन जाते. तसेच परमार्थांचे आहे, आपण जर त्यांचे निस्वार्थ मनाने नाम घेतले, निस्वार्थ मनाने आपण मामांची सेवा जरी केली ना, तर नक्कीच बाळू मामा आपल्याला एवढं देतील, मागायला तर काही उरणार नाही. एवढं नक्कीच हे गुरुमाऊली देऊन टाकतात. फक्त आपल्याला चांगले कर्म करायचे आहेत, निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करायची आहे, हेच आपल्या हातात आहे. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला मामांचे हे देवी संदेश ऐकत असतील तर नक्कीच तुम्ही या संदेशाला तुमच्या चांगल्या मनाने एक लाईक जरूर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरुमाऊली आम्ही तुमचं बाळ आहो असं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा. भाग्यवंत ठराल. माझ्या प्रेमळ भक्तांनो, आम्ही पाठवलेला आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश ऐकावा आणि प्रत्येक आमच्या भक्तांकडे हा संदेश तुम्ही शेअर करावा, अशी आम्ही तुमच्यापुढे विनंती व्यक्त करतो. म्हणून तुम्ही कधीही हा संदेश वगळू नका. आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात याची तुम्हाला खंत वाटणे जरूर असते. जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कोणाला शंकाही येता कामा नये. मुळीच करू नका. आपण खरोखरच जसे असतो ना तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कोणीच नाही. आपण काही करत नसून सर्व काही परमार्थ करत असतो, आपल्या हिताकरिता तो करत असतो, असा दृढ विश्वास ठेवणे. शंका प्रत्यक्ष गेल्याशिवाय नाम स्थिर होत नसते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व आपल्याला समजत नसते. आपला उद्धार व्हावा असे प्रत्यक्ष वाटत जरी असले तर नामस्मरण आपण प्रत्येकाने कधी सोडू नये. नामाकरिता नाम घ्या. नाम घेऊन काही प्रत्यक्ष तुम्ही मागू नका. नक्कीच हे गुरुमाऊली कल्याण केल्याखेरीज राहत नसतात, ही गोष्ट आम्ही तुम्हाला ठामपणे सांगून टाकतो. चुकीची श्रमा कोणाची मागायची असते तर नक्कीच जो नम्रपणाने आपली चूक दाखवत असतो त्याची. काही जण हटकून व तिरस्काराने चूक काढणारे असतातच, त्यांची क्षमता आणि नक्की श्रमा वगैरे मागायची नसते. अशांना त्यांच्या भाषेत आपण उत्तर दिलेले हे आपल्यासाठी चांगले नक्कीच असते. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते असतं आपलं अस्तित्व, आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते असतं आपलं व्यक्तिमत्व. आणि नक्कीच व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वालासुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे. दुसऱ्याची नजर उधार देऊ नका. स्वतःच्या नजरेतील ताकद तुम्ही ओळखा. त्याप्रमाणे तुम्ही तुमची मत घाईघाईने मांडण्याची चूक देखील करू नका. अनुभवातून बोला, प्रचिती घ्या. कोणताही अनुभव आपल्या प्रचितीचा हिस्सा झाल्यावर जे होत नक्कीच असते त्यालाच ज्ञान म्हणतात. हे ज्ञान ज्याचं त्याला मात्र प्रत्यक्ष होतं ते तू दुसऱ्याला देऊ शकत नसतो. इतरांकडून समजते त्याला माहिती देखील प्रत्यक्ष म्हणत असतात, हे देखील खरे. जीभ असते हा खरा महत्त्वाचा अवयव, तो म्हणजे जीभ. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट देखील होतो, गायक होतो, चार प्रेमाचे शब्द बोलू देखील शकतो, दोन माणसांची मन जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा प्रत्यक्ष एकमेव अवयव असतो, तो म्हणजे जीभ. म्हणून तुम्ही या अवयवाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा आणि जीवनाला अगदी गोड बनवून टाका. हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. जिथं पुढाकार घेऊन ठणठणीतपणे स्वतःचं मन मांडण्याची वेळ आलेली प्रत्यक्ष असताना पण जाणीवेनं दुर्लक्ष करतो, त्याचवेळी आपल्यात नक्की गांधारीचा संचार झालेला असतो. निर्णय घेता न येणे ही तर जाता येता होणारी अर्जुनांसारखी अवस्था आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतः निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही दुसऱ्यांच्या विचार सरणीने वागत असाल तर खरोखर तुमचे जीवन कधीच आनंदी होऊ शकत नाही, हीच खरी गोष्ट आहे.
मनुष्याने बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळेच मंगळ. शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. जिभेवर ताबा, सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी, कधी नासू नये. प्रेमळ भक्तांनो, आजचा गोड आणि प्रेमळ संदेश आपण प्रत्येकाने नक्कीच पाहावा. संत तुकाराम महाराजांनी सहज लिहिता लिहिता किती छान आपल्यासाठी लिहून ठेवले, एकदा नक्कीच ऐका. प्रत्येकाला जर आयुष्यात सुखी राहायचंच असेल तर प्रत्येकाने भगवंतांचे नाम घ्यावे, नेहमी समाधानी राहावे, मगच तुम्ही प्रत्येक वेळी सुखी राहू शकाल. नक्कीच मित्रांनो, बाळूमामा म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील मामा, संकटात पडण्याआधीच तारतील मामा. मामा साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं असं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच टाईप करा. कोणताही विचार आकाशातून पडत नसतो, त्याचं नातं जीवनाशी असतं बरं का. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नातं जोडलेलं आहे, अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्वारसुद्धा वेदवाक्या प्रत्यक्ष सारखा असतो, ही सत्य गोष्ट आहे. वेळ, तब्येत आणि नाती या अशा 3 गोष्टी असतात की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. हीच गोष्ट आहे. नक्की साप घरावर जर दिसला की लोक त्याला नक्की दांडक्याने मारू लागतात, पण तोच जर साप शिवपिंडींवर दिसला तर त्याला प्रत्येकजण दूध पाजत असतं. तात्पर्य एवढंच आहे, लोक सन्मान तुमचा करत नसतात, तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा तुम्ही लोक सन्मान करत असतात. हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे. पाण्याने भरलेला तलाव मासे किड्यांना खात असतात, तर तोच तलाव कोरडा जेव्हा होतो तेव्हा किडे माशांना खातात. संधी सगळ्यांना भगवंत देतो, फक्त आपली वेळ येण्यासाठी आपण प्रत्येकाने संयम ठेवायचा असतो. आणि जेव्हा आपली वेळ येत असते तेव्हा कधीच गर्व करू नका, कारण लक्षात घ्या, जो भगवंत देऊ शकतो तो घेऊ शकतो. या गोष्टीचं जर तुम्हाला जाणीव असेल तर नक्की तुमच्या चांगल्या वेळी देखील तुम्ही अगदी शांत राहाल आणि दुःखी वेळी देखील तुम्ही समाधानी राहाल. हेच खरे सत्य आहे. सद इच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते, ती कृतीत आणायची म्हणजे कुणाचं ना कुणाचं सहकार्य लागत असतं. सहकार्य म्हटलं म्हणजे दुसरी माणसं आली म्हणजे फिसकटलं. सदित्येची योजना झालीच, जी नेहमी प्रत्यक्ष फसण्यासाठी असते. हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे. बंद दरवाजांची एकजूट पटकन होत जाते, कारण त्या दरवाजांच्या पल्ल्याड भ्याड माणसांची प्रत्यक्ष घरे असतात. हे देखील खरे. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तू जर कोणाचं वाईट केलेलंच नसेल तर खरोखर तुझं देखील आम्ही वाईट होऊ देणार नसेल. तू संयम ठेव, तुझा वेळ नक्कीच येईल आणि सर्वात चांगला 101% येईल. फक्त संयम ठेव. संयम ठेवून प्रत्येक गोष्टी कर, हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. आपण आपल्या मनात येईल तसं वागायचं, दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं, यालाच अन्याय म्हणायचं का? या गोष्टी देखील प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. आयुष्य जगावं. काळ आपल्यासोबत काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा तुम्ही विचार करा. कारण आपण फक्त गेले दिवस मोडण्यासाठी आलेलो नाही, तर उरलेले दिवस हे आनंदाने घालवण्यासाठी आपल्याला भगवंतांनी इथे पाठवलेले आहे. हे प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे. देव नाही असे म्हणणाऱ्याला देव असेल याची भीती प्रत्यक्ष असते. हीच खरी गोष्ट आहे. कर्म जेव्हा वसुलीला येत असतात तेव्हा नक्की कोणाचाच वशिला चालत नसतो. हीच गोष्ट खरी आहे. कर्म चांगले करा. कर्म चांगले करून तुम्ही नक्की जीवनात तुमच्या अगदी चांगल्या पद्धतीने जीवन नक्की जगू शकाल. जगणं, टेन्शन आणि प्रत्यक्ष डिप्रेशन, अस्वास्थ्यता, बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की आपण दुसऱ्यासाठी जगत आहो, पण लक्षात घ्या, तुम्ही किती दुसऱ्यांसाठी जरी जगला
तरी प्रत्येकजण तुमच्या मनाचा विचार करत नसतो. म्हणून तुम्ही स्वतःच्या आयुष्याकडे देखील लक्ष द्या. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. घरातल्या निर्णयासाठी बाहेरच्या माणसांची गरज भास लागली तर समजा घरातील नाती एका क्षणामध्ये नक्कीच संपली. एखाद्या वेळेस मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याच्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेले प्रेम कधीच मनातून डिलीट होऊ शकत नाही. हीच गोष्ट अगदी खरी आहे. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करत असतात आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करत असतात. हे अगदी खरे. आजारी पडाल इतके कधी कोणी खाऊ नये. कर्ज होईल इतके खर्च देखील करू नये. भांडण होईल इतके आगाऊ बोलू नये. आणि पुढील पिढी आळशी होईल इतकं मात्र कोणी कमावून ठेवू नये. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं. आपण ज्याची इच्छा करत असतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे कधीच नसते. परंतु न कळत बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं नक्कीच, आणि असं काहीतरी भगवंत देतो ज्याची आपण कधीच अपेक्षा केली नसते. आणि खरोखरच यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेला नक्कीच आशीर्वाद असे म्हणत असतो. हीच खरी गोष्ट आहे. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच भगवंत देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते, ज्यांच्यामध्ये प्रत्येक अडचणी सामना करण्याची प्रत्यक्ष शक्ती असते, त्यांनाच भगवंत संघर्ष करण्याची संधी देत असतो. म्हणून तुम्हालाही भगवंतांनी संघर्ष करण्यासाठी निवडलेली आहेत. म्हणून घाबरू नका. प्रत्येक संकटांचा तुम्ही सामना करा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच जमवणं सोपं पण नक्कीच जपणं कठीण. मग ती नाती असो वा माणसं. नक्की कष्ट ही अशी प्रेरक शक्ती असते जी माणसाची प्रथम क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जात असते. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ही संपूर्ण सृष्टी नक्कीच मामा चालवत आहे. त्या प्रत्येक जीवनामध्ये प्रत्यक्ष आपण ज्या गोष्टी करत असतो त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांना माहिती असतात. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा, त्याचा सर्वप्रथम OTP भगवंतांच्या मोबाईलवर जातो. या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवा. नक्कीच ज्याने अथांग सागराला एखाद्या गोट्याप्रमाणे पार केले आहे, नक्कीच भल्या मोठ्या राक्षसांना नक्की माशांप्रमाणे प्रत्यक्ष चिरून टाकले, त्या नक्की श्रीराम नक्की रामायण रूपी महामालेतील रत्नाप्रमाणे असणाऱ्या वायुपुत्र हनुमंतांना मी प्रणाम करतो. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्या पद्धतीने जीवनात जगत असतो त्या पद्धतीने आपले जीवन होत असते. म्हणून तुम्ही सकारात्मक विचार करून जीवन जगा. म्हणजे कधीच तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार नाही. केवळ 2 दिवसांचं आयुष्य लाभूनसुद्धा फुलसुगंधाची आणि रंगाची उधळण करून इतरांचं आयुष्य आनंदी बनवत असतं. मग आपण तर माणसं आहोत, आपण का मागे राहावं याचा तुम्ही एकदा तरी विचार नक्कीच करा. पाण्याचा तळ स्वच्छपणे जर दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नसते, तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की मग मात्र सहवासाची भीती वाटत नसते. फक्त लक्षात ठेवायचं, तळ गाठला की थोडा काळ दिसणारच, त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन मात्र नितळ हवे. हीच खरी गोष्ट आहे. बर्फ हा नेहमी 9 दशांश पाण्याखाली असतो बरं का, आणि 1 दशांशच वर दिसत असतो. संसारातल्या अडचणी नक्की मान अपमान आणि दुःख पण असेच असतात. 9 दशांश न सांगता येण्यासारखी, प्रत्यक्ष सांगितली तर खोटी वाटणारी, 1 दशांश न सांगता दिसणारी किंवा सांगितलं तर लगेच पटणारी. या गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायच्या असतात. ज्या पद्धतीने जशी पूर्वेला वाहिली काय नदी, काय पश्चिमेला वाहिली काय, नक्कीच ती शेवटी सागरास मिळत असते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न जरी असले तरी ते शेवट नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळूमामा अशा सागरालाच येऊन मिळत असतात. हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि अगदी सत्यही गोष्ट आहे. सदा
जर तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल तर खरोखर तुम्हाला आनंद मिळेल, पण आनंदी राहण्यासाठी नेहमी तुम्हाला समाधानी राहायचं आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिलेली आहे त्या लोकांचे मोल कधीच विसरू नका. हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहा. नक्कीच हेच तुमच्यासाठी योग्य आहे, कारण पूर्व असत्यापेक्षा नक्की अर्थ सत्य जास्त घातक असतं. या गोष्टीची प्रत्येकाला जाणीव असणं देखील भरपूर जास्त महत्त्वाचं असतं. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहा, हे कधीही चांगली गोष्ट आहे. एक स्मशानाबाहेर लावलेली पाटी, तुला अखेर इथेच यायचं होतं, येता येता मात्र आयुष्य तुझं संपून गेलं. या जगापासून तुला काय मिळालं? तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं. आयुष्यातला पहिला लंगोट त्याला खिसा नव्हता आणि हे शेवटचे कफन त्यालाही खिसा नाही. मग आयुष्यभर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड करतो कशाला? खरोखर हे जे काही लिहिलेलं आहे ते खरोखर अगदी मनाला लागण्यासारखं आहे आणि यामधून भरपूर गोष्टी शिकण्यासारखं आहे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरत असतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात ज्याची ती प्रत्यक्ष जी प्रतिमा तयार झालेली आहे ती प्रतिमा अभंग राहावी यासाठी धडपडत असतो. स्वतःच निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल ना त्या दिवशी त्याची प्रत्यक्ष आणि जीवनाची पहिल्यांदा भेट घडत असते. हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्यही नक्कीच आहे. जो माणसांच्या प्रत्यक्ष माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसांजवळ उत्तर नसतं, कारण सल्ला देणारं त्या समस्येपर्यंत पोहोचू शकत नसतं. तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्याकडे पाहत असतो. समस्येतून जाणाऱ्या माणसांच्या भूमिकेत तो कधी जाऊ शकत नसतं. म्हणून जी अडचण आहे ती तुम्ही स्वतः सोडवा आणि नेहमी मामांचे नामस्मरण करा.